काही गर्दी डबं बिबं काय जत्रा आहे का यात्रा आहे रे. पण चाकणच्या बस स्टॉपमध्ये उतरलो. आता सगळ्यात पहिलं आपलं टार्गेट आहे की चांगला हायवेचा रोड किनारा बघून तिथं ट्रक थांबण्यासारखी जागा हुडकायची आहे. जागा गावली म्हणून थांबलो तर दोघं जण आली तिथं आणि म्हणतात या बॅगेतनं काही का लागलाय सा. आता यासने कसं सांगू आम्ही 6 महिने भारत यात्रा करणार आहे ते. हो मामा पुढं 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 सोडा. मामा काय थांबलाच नाही बॅगा बघून. मग तेवढ्यात एक 407 टेम्पो आला आणि केला हात आणि टेम्पो पण थांबला हो. मामाला म्हणलो पुढं सोडणारा काय. मामाही म्हणला काय ते. मामाला म्हणलो पहिला आत तर घ्या मग तुम्हाला सांगतो म्हणलो कुठं जाणार आहे ते. या म्हणलं. त्यात ह्यो बारका टेम्पो, त्यात आम्ही दोघं जण आणि वैरणीचा बिंडा असल्यासारख्या आमच्या या बॅगा 2. तसं हुडकली तर या जगात माणसं चांगली मिळतात हो. बघा की जागा नाही काय नाही आणि आम्हा दोघांनी घेऊन मामा चाललाय. तुम्ही पण चांगलं व्हा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. मामानं बी आपल्याला खतरनाक 20-30 किलोमीटर पुढून सोडला हो. मामा म्हणला आता मी इथनं इकडे चालू आहे म्हणला, तुम्ही इथंच थांबा. हायवे पण चांगला होता आम्हाला. डायरेक्ट हायवे हरियाणा आणि पंजाब साईडला जात्याला होता आणि आजच्या दिवसाची पहिली लिफ्ट होती आणि आम्हाला कसं बिसं काय पण करून नाशिकमध्ये जायचं होतं बघा. आज काय पण करून नाशिक पार करायचं होतं आणि ऊन पण लागत होतं भरपूर. आपल्याला पूर्ण भारत यात्रा फिरायची आणि ते पण लिफ्ट मागत. तुम्ही बघू शकता या कसं मामानं आपल्याला मदत केली, तशी तुम्ही आम्हाला मदत करा. ती म्हणजे व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. चला बाय बाय मामा. मामा लय भारी होता यो.